नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 79 या संख्येबद्दल आपण जास्त बोलूया. अर्थातच 79 ही अविभाज्य संख्या आहे. अविभाज्य संख्या म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला एकानी आणि स्वतः त्या संख्येनीच फक्त भाग जातो अशा संख्यांना अविभाज्य संख्या म्हणतात किंवा प्राईम नंबर्स असं म्हटलं जातं. साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातच युक्लिडने असं सांगितलं होतं की की अविभाज्य संख्यांची संख्या ही अनंत आहे. आपण जेवढ्या शोधू तेवढ्या कमीच आहेत आणि त्यामुळेच मानवाची जिज्ञासा पण अशी आहे की तो स्वस्थ बसत नाही आणि तो मोठ्यात मोठी अविभाज्य संख्या शोधण्याचा प्रयत्न करतो. मग आता त्याचा तुम्ही म्हणाल उपयोग काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही संख्या ही अविभाज्य संख्यांच्या गुणकांच्या रूपामध्ये लिहिता येते हे सुद्धा युक्लिडने सांगितलं होतं. त्यामुळे कुठलीही संख्येचे जे मूळ असतं, कुठल्याही संख्येचा जो मूलभूत गाभा असतो त्या अविभाज्य संख्याच असतात. मग आता संगणकाच्या आत्ताच्या आपल्या युगामध्ये या अविभाज्य संख्यांना खूप महत्व आहे बरं का. मोठ्यात मोठी अविभाज्य संख्या एखादा संगणक जर तयार करत असेल तर तो किती मोठी संख्या तयार करू शकतो याच्यावरून त्या संगणकाची शक्ती आपल्याला मोजता येते आणि त्याच्याप्रमाणे संगणकाला काम दिलं जातं मोठ्यात मोठी अविभाज्य संख्या तयार करण्याचं. या अविभाज्य संख्या मिळवायच्या असतील 1 ते 100 मध्ये आपल्याला सहज सांगता येतात की 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यासारख्या संख्या अविभाज्य आहेत हे आपल्याला 1 ते 100 मध्ये सहज शोधता येतं. परंतु जसं जसं आपण 100च्या पुढे जातो तसं तसं खूप कठीण होत जातं की एखादी संख्या अविभाज्य आहे हे कसं ओळखायचं किंवा त्या संख्या कशा मिळवायच्या. आता त्या संख्या मिळवण्याकरता वेगवेगळी सूत्र वेगवेगळ्या काळामध्ये दिली गेलीत. ऑयलर या गणितज्ञांनी आपल्याला एक सुंदर सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र आहे n वर्ग वजा n अधिक 41. या सूत्रामध्ये n ची किंमत तुम्ही 0 पासून 40 पर्यंत जर घातली तर तुम्हाला बऱ्याच अविभाज्य संख्या मिळतील. हे एक पहिलं सूत्र झालं. दुसरं सूत्र ऑयलरनेच दिलेलं आहे n वर्ग वजा 79n अधिक 1601. या सूत्रामध्ये n ची किंमत 0 ते 79 पर्यंत जर घातली तर आपल्याला अनेक अविभाज्य संख्या तयार करता येतात. त्यातले बरेच विद्यार्थी असतील, टीचर्स असतील, संगणक येत असणाऱ्या व्यक्ती असतील, कोडिंग करणारे व्यक्ती असतील तर तुम्ही ह्याचा एक अल्गोरिदम तयार करू शकता. चेक करू शकता की ही सूत्र बरोबर आहेत का. ऑयलरची ही 2 सूत्र मी तुम्हाला सांगितली. तसंच अजून एक एडगर्ड कास्ट नावाच्या एका गणितज्ञांनी अजून एक सूत्र दिलेलं आहे. तर आहे 2n वर्ग वजा 199. या सूत्राप्रमाणे 25, 37 आणि 63 अशा n च्या किमती घेऊन वेगवेगळ्या अविभाज्य संख्या आपल्याला मिळतात. अशा प्रकारे ही 3 सूत्र तर आहेतच, पण शिवाय अशी अनेक सूत्र आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला प्राईम नंबर्स किंवा अविभाज्य संख्या मिळतात. अजून एक अतिशय महत्वाचा प्राईम नंबरचा उपयोग म्हणजे सायबर सिक्युरिटी मध्ये कोड लँग्वेज म्हणून प्राईम नंबर वापरले जातात. सांकेतिक भाषा तयार करण्याकरता अविभाज्य संख्या वापरल्या जातात. बघा बरं, तुम्हाला अशी एखादी सांकेतिक लिपी अविभाज्य संख्या वापरून तयार करता येते का.